तर राम राम मंडळी. तर बाकरी ॲग्रोपॅटरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन आणि अपडेट आणि शेतकऱ्याविषयी नाविन्यपूर्ण माहितीसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मंडळी. तर विषय आजचा आपला कर्जमाफीचा. तर मंडळी, कर्जमाफीची घोषणा ही झालेली आहे, फक्त ती कर्जमाफीची वेळ अजून आलेली नाही. घोषणा झाली पण वेळ आली नाही. तुम्ही म्हणसाल असं कसं? तर काल जे मंत्रिमंडळ आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये जी बैठक झाली मंडळी, त्यामध्ये सरकारनं एक समिती स्थापन केली. त्या समितीनं आपल्याला वेळ मागितला 6 महिन्याचा. तर 30 जून 2026पर्यंत संपूर्ण कर्जमाफी हे सरकार देणार आहे असा विश्वास आणि असं आश्वासन हे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि त्याच्यानंतर एकनाथदादा शिंदे यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि यानं जर शब्द फिरवला तर आपल्या पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण बच्चूभाऊ कडू यानं जे महाएल्गार फुकारलं होतं मंडळी, त्या महाएल्गाराले प्रत्येक जाती धर्माच्या शेतकरी नेत्यानं आणि प्रत्येक जाती धर्मातल्या शेतकऱ्यानं या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळं जात धर्म पंथ सगळ्या गोष्टी बाजूने ठेवून शेतकरी आणि शेतकरी फक्त ही एकमेव जात डोळ्यासमोर ठेवून आपल्याला या लढाईत सहभागी व्हायचे मंडळी. पुन्हा आपल्याला जर रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. कारण शेतकरी अक्षरशः देशोडीला लागलेला आहे. जगफुटी, अतिवृष्टी, त्याच्यानंतर नापिकी यामुळं अक्षरशः शेतकरी हातबल झालेला आहे मंडळी. आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्याच्या कोणत्याही माल भाव नसल्यामुळं शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. आणि शेतीचा अक्षरशः मशानवाटा झालेला आहे. आमच्यासारखी तरुण पोरंसुद्धा शेती करण्यासाठी आज पाठ फिरवायला लागली मंडळी. कारण शेतीत 1 रुपयाचं सुद्धा गणित राहून राहिलं मंडळी. कारण सोयाबीनसारखं जर पीक घ्यायचं म्हणलं तर एका एकराला सोयाबीनला जवळजवळ 25,000 रुपये एकरी खर्च लागतो मंडळी. किती घरचा आणि दारचा करणार असू द्या. आणि तिचा जर उत्पादन खर्च म्हणलं तर तो सुद्धा 25,000पर्यंत जातो मंडळी. तर उत्पन्नसुद्धा 25,000 रुपये, म्हणजे तुम्ही सांगा त्यात रुपयासुद्धा शेतकऱ्याला राहत नाही. तर असा विषय. त्याच्यामुळं काय झालं मंडळी, सोयाबीनला जर व्यवस्थित भाव भेटले तर शेतकऱ्याला कर्जमाफी करायची गरजच नाही आणि शेतकरी कर्जमाफीसुद्धा मागत नाही. त्याच्यामुळं आता हा कर्जमाफीचा विषय हा आणखीनच आपल्याला कठीण परिस्थितीतून जावं लागणार आहे. कारण हा कर्जमाफीचा जो शब्द दिलेला होता तो त्याला पाळावाच लागणार आहे. कारण यानं मोठं आश्वासन दिलं निवडणुकीच्या बाबतीत की आमचं सरकार जर आलं तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू म्हणजे करू. तर आता पाहू मंडळी काय होतं. तर आता 30 जून 2026पर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे. कारण आता शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर, राजू शेट्टी, बच्चूभाऊ कडू आणि बरेचसे असे मंडळी होते. त्यानं सरकारसोबत चर्चा केली आणि या चर्चेतून त्यानं 6 महिन्याचा कालावधी मागितला. म्हणजे 30 जून 2026 ही आपली आज रोजी तारीख आपली कर्जमाफीची ठरलेली आहे. त्याच्या आत त्याला कर्जमाफी करण्याची. कारण त्यानं असं शब्द आणि असा विश्वास आणि असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही. म्हणजे फक्त विषय असा आहे, कारण फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणतीही कर्जमाफी झाली त्या निकष अटी ह्या राहणारची. तुम्हाला तर माहिती आहे त्या अटी निकष कशा असतात. त्याच्यामुळं कोणते शेतकरी आता पात्र ठरतात आणि कोणते शेतकरी अपात्र ठरतात हे पाहावं लागणार आहे. तर मंडळी, तुर्तास आता पाहू आपण की यावेळेस जी कर्जमाफी आहे ही सरसकट होती का अटी आणि निकषाच्याच भोवती ही खेळत राहती, का आपलं जे सरकार हा शब्द फिरवतं. शब्द जर फिरवला तर आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागणार मंडळी. त्याच्यामुळं आपल्याला सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे मंडळी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आपलं चॅनल नवीन जरी असलं मंडळी तरी आपण याच्यात बऱ्याच प्रकारे सुधारणा करणार आहोत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.